प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीला दिले आहेत। बीड हत्या प्रकरणी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत। त्यातच आता फडणवीसांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डेंना फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रियाही तातडीनं सुरू करण्याच्या सूचना फडणवीसांनी केलेल्या आहेत। एकीकडे आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता, कडाडून विरोध करण्यात आला आणि विशेषतः सर्वच पक्षाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। असा विरोध वाढत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीला महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। तसंच ज्यांचे फोटो सहित बंदुकी सहित फोटो आहेत त्यांचेही परवाने रद्द करा, त्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या आहेत। दरम्यान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा देखील फोटो सहित असलेला बंदुकी सहित असलेला फोटो प्रसिद्ध केला होता। त्यामुळे आता धनंजय मुंडेंबाबत काय नेमकं होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत, काय अधिक माहिती? मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणात आता अधिक आक्रमकतेनं लक्ष घातलेलं आहे आणि आज त्यांनी सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना त्यांनी थेट आदेश दिलेले आहेत की जे बीड प्रकरणातील आरोपी फरार आहेत या आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। तर दुसरीकडे जे बंदुकी बरोबर अनेकांचे फोटो हे व्हायरल झाले होते, याच्या बाबतीत सुद्धा या फोटोंची पडताळणी करण्यात यावी आणि ज्यांच्याकडे लायसन्स आहेत हे लायसन्स असलेल्या व्यक्तीने जर दुसऱ्याच्या हातात बंदूक दिली असतील तर त्याच्या बाबतीत सुद्धा कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण पाहायला गेलं तर आता कुठेतरी मुख्यमंत्री हे ऍक्शन मोडवरती आलेले आहेत, कारण विरोधकांकडनं सातत्याने टीका होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या बीड प्रकरणात नवीन वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे हे होताना आपल्याला पाहायला मिळतात। याच अनुषंगानं कायदा सुव्यवस्था या सगळ्याला प्रश्नाला धरून आता राज्याचे मुख्यमंत्री ऍक्शन मोडवरती आलेले आहेत की जे फरारी आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी आता दिलेले आहेत म्हणाली। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बीड हत्या प्रकरणी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, सीआयडीला हे आदेश दिलेले आहेत। याबाबत आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। आता तुम्ही सांगताय मी मोर्चामध्ये होतो, अतिशय चांगलं झालं। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे आणि यांच्या प्रॉपर्टी आता आम्ही प्रॉपर्टी गोळा करून दाखवतो काय काय सील करायचंय ते। एक ठिकाणी नाहीये, वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रॉपर्टी अनेक ठिकाणी आहेत, अनेक ठिकाणी लातूरला आहेत, बीडला आहेत, बीड जिल्ह्यात आहेत, संभाजीनगर आहे, पुणे आहे, नगर जिल्ह्यात आहे, सगळीकडे थोड्या थिडक्या प्रॉपर्टी नाहीये। 150-200 एकराच्या आत कुठलीही प्रॉपर्टी नाही। फ्लॅट मध्ये भरपूर फ्लॅट आहे। अहो आम्ही 25 वर्ष झालं राजकारणात, 5व्या टर्मचा आमदार आहे, मला अजून मुंबईत फ्लॅट नाही आणि पुण्यात आहे बाबा एक घेतलेला तेवढाच, बरं का, ते त्याच्या पलीकडे आम्हाला नाही। पण यांचे पुण्यामध्ये जर 50 फ्लॅट असतील, 100 फ्लॅट असतील तर हे प्रॉपर्टी अटॅच होणं आता शेवटी त्याशिवाय पर्याय नाही आणि ह्या प्रॉपर्टी अटॅच झाल्या पाहिजेत आणि यांची फिरवती मागण्याचे जे उद्योग आहे आणि याच्यात एकूण सगळ्या गोष्टीत विश्वास फक्त माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे, सगळ्या लोकांचा, आमचा। आज मी जनतेत बघितलं का आणि लोकांमध्ये कोणीही निगेटिव्ह सीएम साहेबांच्या बाबतीत बोललेले नाही। सगळ्यांना विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे याचा व्यवस्थित हे करणार। फक्त एक माझे दलित मित्र आहे, त्यांना बोलताना तेवढे एक स्टेटमेंट त्यांच्याकडून गेले, परंतु दुसरा एकही सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी कोणीही मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात तिथं बोललेला नाही। धन्यवाद।